बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला अवादा एनर्जी कंपनीचे शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे या दोघांनी विरोध दर्शवलेला आहे। बीडच्या विशेष न्यायालयामध्ये त्यांनी शपथपत्र दाखल केलेलं आहे। कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेकडे खंडणीची मागणी केली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय वाल्मिक कराड आता अटकेत आहे। त्याची सुटका व्हावी, त्याला दोषमुक्ती जी आहे त्यासाठीचा अर्ज जो आहे तो अवादा कंपनीने त्याला विरोध केलेला आहे। त्याची मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय। अवादाकडे मागितलेल्या खंडणीतूनच संतोष देशमुखांची हत्या झाली असं शपथपत्रात म्हटलेलं आहे। आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कराडनं खंडणी मागितली होती। अवादा प्रकल्प वॉचमनला सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगकडून मारहाण झाली। खंडणी द्या नाही तर काम बंद करा अशी घुलेकडून धमकी देण्यात आली होती। कुणावरही दबाव येऊ नये म्हणून कराडला दोषमुक्त करू नये असं या शपथपत्रात म्हटलेलं आहे। थेट जाऊयात बीडमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश काशीत यांच्याकडे। योगेश, कराडच्या अडचणीत वाढ होताना दिसतीये, काय अपडेट आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचा अर्ज, दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे केला आहे। आणि याच अर्जाला आता अवादा पवनचक्की प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे आणि त्याचबरोबर शिवाजी थोपटे यांनी विरोध दर्शवलेला आहे। त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला आहे। आणि याच अर्जावरती आता न्यायालयाने सरकारी वकील, त्याचबरोबर तपासी अधिकारी आणि याच अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या दोनही मॅनेजरचं म्हणणं मागितलेलं आहे। आणि याच शपथपत्रामध्ये सुनील केंदू शिंदे आणि त्याचबरोबर शिवाजी थोपटे यांनी दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध दर्शवत म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड याला दोषमुक्त करण्यात येऊ नये। त्याचबरोबर अवादा पवनचक्की प्रकल्पाला विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं वाल्मिक कराडनं खंडणीची मागणी केली होती। जर वाल्मिक कराडला दोषमुक्त केलं तर या प्रकरणावरती गंभीर परिणाम होतील। आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती दबाव तंत्र येऊ शकतं, म्हणून वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्यात येऊ नये असं जे म्हणणं आहे ते अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या सुनील केंदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी शपथपत्राच्या माध्यमातून न्यायालयाकडे मांडलेला आहे। म्हणून आता वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला जे आहे ते अडथळा निर्माण झालेला आहे आणि विरोध दर्शवल्याचं देखील पाहायला मिळत आहे। नक्कीच योगेश, आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या शपथपत्रात मांडलेले आहे आणि का आपला वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीसाठी जे आहे अर्ज आपण करतोय हे देखील त्यांनी सविस्तर या शपथपत्रात मांडलेलं आहे। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।